मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्याने काव्याला तिची एकतर्फी सर्व प्रेम कहाणी सांगितल्यानंतर काव्याच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली आहे आणि त्यानंतर काव्याने ती गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी पार्थ समोर जाऊन सुद्धा खूपच मोठा दंगा केलेला आहे। तर त्यानंतर चक्क मानिनीने जाऊन रम्याचं जे पार्थच्या आठवणीने भरलेलं कपाट असतं ना, ते उधळूनच लावलेलं आहे आणि तिला कायमचं घराबाहेर काढण्याची धमकी सुद्धा तिने दिलेली आहे। तर मित्रांनो, चला सुरुवातीपासून आजचा भाग बघूयात। काव्या रम्याच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तिने तिच्या खोलीचा दरवाजा सुद्धा तिला लावायला सांगितलेला असतो। तर आता रम्या तिला प्रश्न करते की बोल, तुला काय बोलायचं आहे ते। तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं रम्या, आता मी थेट मुद्द्यावरतीच येते आणि डायरेक्ट तिला ती विचारते की आज तू सगळ्यांच्या समोर जे काही केलंस ना, अगदी हिमतीने, ते सुद्धा न घाबरता तू पार्थवरती असलेलं प्रेम व्यक्त केलंस ना, तुझ्या प्रेमाबद्दल तू सगळ्यांना सांगितलंस, पण मला एक गोष्ट सांग तू की हे सगळं तू अगोदर का नाही केलंस, अगोदर का नाही बोललीस तू हे सगळं काही। म्हणजे ऐन मांडवामधून तालीला किडनॅप करून घेऊन गेले होते ना, त्यावेळेस तू हे का नाही बोललीस, आणि जर तू हे तेव्हाच केलं असतंस ना, तेव्हाच बोलली असतीस ना, तर मी या नात्यामध्ये अडकलेच नसते। ही गोष्ट तुझ्या लक्षात येत आहे का? आणि सगळं घडून गेल्यानंतर आज बोलत आहेस तू हे सगळं, त्यानं तुला काय मिळालं, अगोदर का नाहीस बोललीस हे सगळं। ती सर्व काही हे रागातच तिला विचारत असते। तर आता इकडे पार्थ त्याच्या खोलीमध्ये एकटाच बसलेला असतो। त्यावेळेस नंदिनी तिथं येते आणि त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवते। तर तेव्हा तिला बघितल्यानंतर पार्थ तिला आतमध्ये यायला सांगतो आणि ती आत आल्यानंतर तो तिला म्हणतो की काव्या तर रूममध्ये नाही ना। तर नंदिनी त्याला म्हणते की मला काव्यासोबत नाही तर तुमच्यासोबत बोलायचं आहे। तर पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे, मग बोला माझ्यासोबत। तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की आज जे काही झालं ना, त्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही का? म्हणजे जे झालं आहे ना, ते सगळं योग्यच वाटत आहे का तुम्हाला? तर पार्थ त्यावरती उत्तर तिला देतो की मला ते अजिबात योग्य वाटत नाही। तर मग नंदिनी त्याला म्हणते की मग तुम्ही त्याच्यावरती काहीच का बोलला नाही, म्हणून तर मी तुमच्यासोबत इथं बोलायला आलेले आहे। तर त्यावर पार्थ म्हणतो की काही वेळा आपली नाराजी ना न बोलून सुद्धा दाखवता येते। तर नंदिनी त्याला म्हणते की आणि जर समजा गप्प बसणाऱ्याला समोरचा माणूस आपला सपोर्ट समजत असेल तर, आणि जर समजा रम्याने तुमच्या अशा गप्प बसणाऱ्याला तुमचा सपोर्टच जर समजला असेल तर काय करणार? आणि दरवेळी विरोध बोलून दाखवलाच पाहिजे असं सुद्धा काही नाही, पण प्रत्येक वेळी सुद्धा गप्प राहणं अजिबातच बरं नाही। तर हे सगळं ऐकल्यानंतर पार्थ तिला म्हणतो की पण या सगळ्या विषयावरती मी रम्यासोबत बोललो आहे, पण परत एकदा मी बोलेन सुद्धा। तर तेव्हा नंदिनी म्हणते आणि तुम्ही काव्यासोबत बोलला आहे का? आणि आज जे काही झालं आहे ना, त्यामुळे काव्याला काय वाटलं असणार आहे, आणि काव्याला हे लग्न मान्य नाही, आणि जर हे सगळं काही समोरून दिसत असेल ना, तर 2 पावलं पुढं जाण्याऐवजी ती 2 पावलं मागं सुद्धा येऊ शकते, आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का? तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, असं काही सुद्धा होणार नाही। तर नंदिनी त्याला म्हणते की पार्थ, आत्तापर्यंत तुमच्या ही गोष्ट नक्कीच लक्षात आली असणार आहे की काव्या ही खूप मनस्वी मुलगी आहे। तिला ज्या पद्धतीने या लग्नामध्ये उभं केलं आहे ना, त्या धक्क्यामधून ती अजूनसुद्धा सावरलेली नाही, आणि त्यामधून जर तिला असं कळालं की या घरामध्ये अशी एक मुलगी राहते की जिचं तुमच्यावरती प्रेम आहे, तर ती हसत हसत तुमचं नातं रम्याला सोपवून देईल। तर ते ऐकल्यानंतर पार्थला थोडासा धक्काच बसतो आणि तो तिला म्हणतो की असं काहीसुद्धा होणार नाही आणि मी असं अजिबात होऊ देणार नाही। तर आता त्यांनी परत इकडे रम्या आणि काव्यामधला सीन दाखवलेला आहे। तर एवढं सगळं बोलल्यानंतर काव्या रम्याला म्हणते की अगं रम्या, बोल ना काहीतरी, हे सगळं तू अगोदर का नाही सांगितलंस? तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं काव्या, तू हे काय बोलत आहेस? मी सांगितलं नाही असं कसं शक्य आहे? अगं मी तर फक्त पेपरमध्ये बातमीच द्यायची राहिले होते की मी रम्या शितोळे, पार्थ देशमुखवर माझं जीवापाड प्रेम आहे, माझं पार्थसोबत लग्न करून द्या, आणि तू म्हणत आहेस की मी काहीच का नाही बोलले, पण तुला यामधलं काही सुद्धा माहिती नाही, आणि माझ्या पार्थसाठी, माझ्या प्रेमासाठी मी 2 वेळेला जीव द्यायचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, असं तिने सांगितल्यानंतर आता काव्याला सुद्धा जोराचा धक्काच बसतो। तर रम्या पुढं म्हणते की मला जेव्हा कळालं ना की पार्थ एंगेजमेंटसाठी तयार झालेला आहे, तेव्हा मी गोळ्या खाऊन स्वतःला संपवायचा प्रयत्न केलेला होता, आणि त्यावेळेस जे काही झालेलं असतं की पार्थ आपली एंगेजमेंट सोडून तिच्याकडे आलेला असतो, तो क्षण तिला आठवत असतो, आणि ते सर्व ऐकत असताना मात्र काव्याला एकावर एक धक्के बसतच असतात। तर रम्या
पुढं म्हणते की पण त्यावेळेस कोणीसुद्धा मला मरू दिलं नाही, नाहीतर मी तेव्हाच मरून गेले असते. आणि त्या दिवशी एंगेजमेंट होती, त्यावेळेस माझ्या आईने माझ्यासोबत खोटं बोलून मला इथून फार्म हाऊसवरती ती घेऊन गेली होती. आणि त्यावेळेस मला घरामधल्या कोणीसुद्धा सांगितलं नाही की पार्थची एंगेजमेंट आहे. आणि सगळेजण सगळं काही माझ्यापासून लपवूनच करत होते. ही गोष्ट तुला माहिती नाही. आणि तिथे फार्म हाऊसवर गेल्यानंतर मला कळालं की एंगेजमेंट आहे पार्थची. आणि त्यावेळेस मला खूप मोठा धक्का बसला आणि तो धक्का मला सहन होत नव्हता. म्हणून त्यावेळेस मी दार बंद करून स्वतःला अक्षरशः पेटवून घ्यायचा सुद्धा खूप प्रयत्न केला होता. असं सांगितल्यानंतर मात्र काव्याला एवढा जोराचा धक्का बसतो की ती खूपच आश्चर्यचकित होते. आणि अगं रम्या, असं ती तिला म्हणते. तर रम्या पुढं तिला म्हणते की हो, तू जे ऐकत आहेस ना ते अगदी खरं आहे. आणि मी स्वतःला जाळून घेत असताना पार्थ त्याची एंगेजमेंट सोडून तिथं आलेला सुद्धा होता. आणि खिडकीची काच तोडून आतमध्ये येऊन त्याने मला वाचवलेलं होतं. आणि त्यावेळेस त्याच्या हाताला लागलेलं सुद्धा होतं. रक्तबंबाळ झालेला होता त्याचा हात. आणि तिचं हे सगळं सांगत असताना त्यावेळेस काव्याला नंदिनीची आणि पार्थची एंगेजमेंट होत असताना तिने पार्थच्या हाताला झालेली जखम बघितलेली असते. तो क्षण तिला आठवू लागतो. आणि तेव्हा ती रम्याला म्हणते की म्हणजे पार्थ चालू साखरपुडा सोडून निघाले होते ना, आणि विक्रम काकांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलेलं होतं की साईटवरती इमर्जन्सी आहे आणि ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि तो ॲक्सिडेंट म्हणजे हे सर्व काही होतं का? तर तेव्हा रम्या त्याच्यावरती तिला उत्तर देते की हो काव्या, ते सगळं हेच होतं. तर आता इकडे बघा, इकडे नंदिनी पार्थला तुम्ही नक्की विचारणार ना काव्याला, असं म्हणते. आणि जर तुम्हाला तुमचं आणि काव्याचं लग्न वाचवायचं असेल ना, तर तुम्हाला असं शांत बसून नाही चालणार. ही तीच रम्या आहे जी असंच मंगळसूत्र घेऊन माझ्या आनंद निवासमध्ये आलेली होती. हे सगळं तुम्हाला आठवत आहे ना? तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की हो, मला ऑफकोर्स सगळं काही आठवत आहे. पण त्यावेळीसुद्धा मी रम्याच्या प्लॅनला अजिबात बळी पडलेलो नव्हतो. आणि तिथे येऊन मी तुम्हाला माझ्या प्रामाणिकपणाची खात्री पटवून दिलेली होती. आणि तुम्हीसुद्धा समजूतदारपणाने ते सगळं प्रकरण हाताळलेलं सुद्धा होतं. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की पण पार्थ, ती सिच्युएशन जेव्हा मी हँडल केलेली होती ना, तर ती तशाच पद्धतीने काव्या नाही हँडल करणार. कारण काव्या पूर्णपणे वेगळी रिॲक्ट झाली असती. आणि आजच्या प्रकरणावरून सुद्धा ती पूर्णपणे वेगळीच रिॲक्ट होईल याची मला भीती वाटत आहे. आणि आनंद निवासमध्ये माझ्याबरोबर बोलायला आलेला पार्थ, त्यामध्ये मला जे काही दिसलं होतं ना, ते आता मला रम्यासमोर नाही दिसलं. आणि म्हणूनच मला थोडी काळजी वाटली की माझी बहीण या घरामध्ये सेफ तर राहील ना, असा मला प्रश्न पडलेला आहे पार्थ. आणि तुम्ही मला असं सांभाळून घेतलं होतं ना, तसं तुम्ही काव्याला सांभाळून घ्याल ना. आणि एका लग्नामध्ये, एका नात्यामध्ये जी सिक्युरिटी हवी असते ना, ती काव्याला तुम्ही द्याल ना. आणि हे सगळं काही हँडल करायला तुम्हाला जमेल ना पार्थ, असं ती एकामागोमाग एक प्रश्न न थांबताच पार्थला विचारते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की ऑफकोर्स नंदिनी, यामध्ये काहीसुद्धा शंका ठेवू नका. आणि तुम्ही म्हणालात ना आत्ताच की तुमच्यामध्ये आणि काव्यामध्ये फरक आहे, स्वभावामध्ये सुद्धा तुमच्या फरक आहे. आणि त्यामुळे मी जसं तुमच्यासोबत वागायचो ना, तसं काव्यासोबत नाही वागणार. आणि आयुष्याची गाडी पुढे न्यायची असते ना नंदिनी, तर तेव्हा दोघांपैकी कुठल्या तरी एकाला ड्रायव्हिंग सीटवरती यावंच लागतं. तुमच्या आणि जीवाच्या नात्यामध्ये तुम्ही ड्राईव्ह करत आहे आणि माझ्या आणि काव्याच्या नात्यामध्ये मी ड्राईव्ह करत आहे. आणि मी मात्र ॲक्सिडेंट होऊ देणारच नाही, ही मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. आणि काव्या आता माझी बायको आहे, त्यांच्यासोबत कसं आणि काय वागायचं ना, हे मला चांगलंच माहिती आहे, असं तो अगदी आनंदानेच नंदिनीला सांगत असतो. आणि पुढं तो म्हणतो की नंदिनी, यावेळेला मी तुम्हाला नक्कीच निराश नाही करणार. तर आता नंदिनीला पार्थच्या बोलण्यावरून चांगलाच धीर आलेला असतो आणि ती थोडीशी आनंदित होते. आणि ती त्यावेळेस पार्थची माफीच मागते. ती त्याला म्हणते की आय एम सॉरी पार्थ, माझा जर राग आला असेल ना तुम्हाला, असं ती म्हणतच असते. तेव्हा पार्थ तिला थांबवतो आणि मला अजिबात राग आलेला नाही तुमचा. मला माहिती आहे की तुमची बहीण आहे ती, तुम्हाला तिची काळजी आहे. पण आता ती फक्त तुमची बहीण नाही, तर ती आता काव्या पार्थ देशमुख आहेत, असं तो अगदी मनापासून तिला सांगतो. तर तेव्हा मात्र नंदिनीच्या आनंदाचा पारावाच उरत नाही आणि ती खूपच खुश होऊन तिला चक्क
पार्थचा अभिमानच वाटू लागतो. तर पार्थ पुढे म्हणतो की काव्या आता माझी बायको आहे आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. तर आता नंदिनीला चांगलाच धीर आलेला असतो आणि ती पार्थचे आभार मानते आणि त्याला थँक्यू असं म्हणून, खरंच मला हे सगळं ऐकायचं होतं. तुमच्याशी मी थेट बोलले आणि त्यामुळे आता माझ्या सगळ्या काही शंका मिटलेल्या आहेत. ठीक आहे, मी येते असं बोलून ती हसते आणि तिथून निघून जाते. तर पार्थसुद्धा तिच्याकडे बघून हसतो. तर आता इकडे रम्या अजून पार्थबद्दल काव्याला सांगतच असते आणि काव्याला ती म्हणते की काव्या, मी पार्थवर खूपच प्रेम करते आणि मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. आणि तुला माहिती आहे का की असं एकसुद्धा मी मंदिर सोडलेलं नाही की जिथे मी गेले नाही आणि तिथे मी पार्थसाठी प्रार्थना केली नाही. आणि मी सतत देवळात जाऊन देवासमोर एकच प्रार्थना करायचे की देवा, माझं आणि पार्थचं लग्न होऊ देत. सतत देवासमोर दिवा लावत बसायचे. आणि तेव्हा काव्याला ज्यावेळेस तिने आणि जीवाने सुद्धा असाच देवासमोर दिवा लावलेला असतो, तो क्षण आता तिला आठवू लागतो. तर आता रम्या काव्याचा हातच धरते आणि तिला आपल्या कपाटाकडे घेऊन जाते आणि इकडे ये, मी तुला काहीतरी दाखवणार आहे असं म्हणून ती चक्क कपाट उघडते आणि तिच्या पार्थबद्दलच्या तिने साठवलेल्या सर्व काही आठवणी ती काव्याला सुद्धा दाखवू लागते. तर ते समोर बघितल्यानंतर काव्याला तर फार मोठा धक्काच बसतो. तर रम्या तिला म्हणते की त्याच्या मनामध्ये माझ्यासाठी जागा नाही, पण माझ्या मनात, माझ्या कपाटामध्ये, माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त पार्थच आहे. आणि आमच्या या सगळ्या आठवणी, त्याचे सगळे फोटोज, त्याने दिलेले गिफ्ट, आमच्या सगळ्या या आठवणी मी अगदी मनापासून जपून ठेवलेल्या आहेत. आणि त्याने कामासाठी पाठवलेलं व्हॉइस नोटसुद्धा मी प्रेमाचे मेसेजेस असल्यासारखे ऐकत बसते. असं सांगितल्यानंतर तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती ज्यावेळेस जीवाने तिला अशीच एक व्हॉइस नोट पाठवलेली असते आणि ती रम्यासारखीच अगदी ऐकत बसलेली असते, तो क्षण तिला आठवतो. आणि त्या व्हॉइस नोटमध्ये जीवाने तिच्यासाठी एक छान अशी कविता लिहिलेली असते. तीच व्हॉइस नोट ती ऐकत बसलेली असते, तो क्षण तिला आठवतो. आणि तेव्हा काव्या एका क्षणात मागं फिरते आणि तिलासुद्धा खूपच त्रास होऊ लागतो. त्यावर रम्या तिला म्हणते की अगं, वेड्यासारखं प्रेम करताना तू कुणाला पाहिलं आहेस का? आणि आपण एखाद्यावरती जीव ओवाळून टाकावा आणि त्याला आपल्याबद्दल काहीच वाटू नये, यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कुठलीच नसते, असं ती काव्याला सांगत असते. तेव्हा काव्याला ज्यावेळेस तिचं आणि जीवाचं टेरेसवरती भांडण झालेलं असतं, तो क्षण तिला आठवू लागतो. त्यावेळेस काव्या त्याला म्हणालेली असते की मी आपल्याबद्दल सगळ्यांना सगळं काही सांगून टाकेन. तर तेव्हा जीवा तिला म्हणालेला असतो की तू जरी सांगितलंस ना, तरीसुद्धा मी हे सगळं मान्यच नाही करणार आणि मी सांगेन की आमच्यामध्ये असं काहीसुद्धा नव्हतंच. तर त्यावेळेस तिलासुद्धा अगदी असाच त्रास झालेला असतो आणि आता ती फ्लॅशबॅकमधून बाहेर येते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की आपलं एखाद्यावरती इतकं प्रेम आहे, हे अजून कसं सांगायचं गं, आणि अजून मी काय करायला हवं होतं, असा ती प्रश्न काव्याला करू लागते. तर काव्या तिच्यावरती थोडंसं ओरडते आणि अगं रम्या, तू हे सगळं आमचं लग्न व्हायच्या अगोदर करायला हवं होतंस, त्यावेळी तू का नाही बोललीस? तर तेव्हा रम्या तिला त्याच्यावरती उत्तर देते की अगं काव्या, कारण मी त्यावेळेस रागाच्या भरात ना तिथून निघून गेलेले होते. आपलं त्याच्यावरती प्रेम असताना त्याचं लग्न स्वतःच्या डोळ्यांनी बघणं म्हणजे स्वतःचं मरण बघण्यासारखं असतं. काव्या, हे तुझ्या लक्षात येत आहे का? आणि मी पार्थचं लग्न बघूच शकले नसते आणि म्हणूनच मी तिथून निघून गेलेले होते. पण माझं तिथेच चुकलं आणि आज मी जशी ही हिंमत दाखवली ना, तशीच हिंमत मी त्या दिवशीसुद्धा दाखवली असती ना आणि तुमचं लग्न थांबवलं असतं, तर आज पार्थच्या बायकोसमोर मला माझं रडगाणं गायची वेळ आली नसती. आणि असं ती बोलून खूपच जोराने रडू लागते. तर त्यावेळेस आता काव्या तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते आणि तिला म्हणते की शांत हो रम्या, तू थोडीशी शांत हो. आणि हे सगळं बोलत असताना तुला किती त्रास होत आहे ना, ते मला कळत आहे अगं, आणि तुझा त्रास मी समजू नक्कीच शकते. तर तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर रम्या तिच्याकडे आश्चर्यानेच बघते. आणि तू कसं काय समजू शकतेस काव्या, आणि तू कसं काय समजू शकतेस माझं दुःख? कारण असं माझ्यासारखं जीव तोडून कधी प्रेम केलं आहेस का तू? नकार कधी पचवलेला आहेस का? आणि पचवलास ना, मग माझं दुःख तू समजू शकतेस. नाही काव्या, हे तुला नाही समजणार. आणि त्याच्यावरती 25 वर्ष स्वतःला विसरून मी ज्याच्यावरती प्रेम केलं ना, त्या माणसाला रोज दुसऱ्या बाईबरोबर संसार करताना
माझी किती धडपड होती ना ते तुला नाही कळणार काव्या. तर त्यावरती काव्या तिला म्हणते की प्रेम हे प्रेमच असतं, ते 25 वर्षाचं असो किंवा 1 वर्षाचं असू देत. आणि आपलं ज्याच्यावरती प्रेम आहे ना ती व्यक्ती आपल्याच समोर दुसऱ्या कोणाबरोबर तरी संसार करत आहे ना हे बघताना त्रास तर नक्कीच होतो ना रम्या. आणि हे मला कळत आहे ग की तुला काय म्हणायचं आहे ते. तर हे सगळं ती रम्याला सांगत असते, पण रम्याला ती गोष्ट काही पटत नसते, कारण तिला त्यामागचं सत्य माहितीच नसतं आणि काव्यासुद्धा तिला ते सत्य अगदी उघडपणे सांगतच नाही. तर रम्या तिला पुढं म्हणते की तुला कसं काय कळणार आहे हे काव्या, तुला नाही कळणार माझं दुःख, कारण प्रेम असणारी एखादी व्यक्ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी तुझ्यासमोरच संसार करत नाही, असं सांगून ती रडतच तिथून बाजूला जाते. तर तेव्हा आता काव्या मनातल्या मनात आपलं दुःख व्यक्त करू लागते आणि ती बोलू लागते की माझ्याशिवाय या घरामध्ये माझं दुःख दुसऱ्या कोणालाच नाही कळणार. तुझ्या मनामध्ये एक्झॅक्टली काय सुरू असणार आहे ना रम्या ते मी समजू शकते. अगदी मी रोज त्याच दुःखामधून जात आहे, कारण माझा जीवा माझ्या डोळ्यासमोरच संसार करत आहे आणि ते सुद्धा माझ्या सख्ख्या बहिणीबरोबर. आणि यापेक्षा जास्त मोठं दुःख कुठलं असू शकतं. आणि मी सुद्धा रोज रोज मरत आहे, असं म्हणून ती सुद्धा रडू लागते. तर आता त्यानंतर काव्या आपले डोळे पुसते आणि एकदम रागारागातच आपल्या खोलीमध्ये येते. तर तिला बघितल्यानंतर पार्थ तिला विचारतो की तुम्ही कुठे गेला होतात. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही ऐका, मी रम्याला भेटायला गेलेले होते. असं सांगितल्यानंतर पार्थला थोडासा धक्काच बसतो. तर पार्थ तिला रागातच बोलू लागतो की त्या मुलीचं नाव ऐकायची सुद्धा तुमची इच्छा नव्हती ना, मग तिच्या रूममध्ये कशासाठी गेला होतात तुम्ही आणि काय काम होतं, काय बोलायचं होतं तिच्यासोबत. तर तेव्हा काव्या ओरडूनच म्हणते की तुमचं आणि तिचं लग्न का नाही झालं हे मला विचारायचं होतं, त्यासाठीच गेले होते मी. तर ते ऐकल्यानंतर पार्थ तिला म्हणतो की आर यू सिरियस. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती त्याला उत्तर देते की येस आय एम सिरियस. आणि रम्या सगळ्यांच्या समोर तिचं प्रेम कबूल करत होती. तिने मगाशी सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की तिचं तुमच्यावरती किती प्रेम आहे आणि आत्तासुद्धा तेवढंच प्रेम आहे तिचं तुमच्यावरती आणि आयुष्यभर ती बिना लग्नाची सुद्धा राहायला तयार आहे, पण ती बाकी कोणासोबत सुद्धा लग्न करणार नाही, असं ती म्हणालेली आहे. आणि याचा अर्थ तुम्हाला कळत आहे का की हे आत्ताचं नाही, ते लहानपणापासूनचं तुमच्यावरती तिचं प्रेम आहे आणि 25 वर्ष तिचं जीवापाड प्रेम आहे तुमच्यावरती. ही गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाही. आणि तिला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहेत. तुमच्याकडे नुसतं बघितलं ना तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ना हे तिला व्यवस्थित कळतं आणि तुमच्या हसण्यामध्ये तिला तिचा आनंद सापडतो. आणि मग अशा मुलीसोबत तुम्ही लग्न का नाही केलं पार्थ, असं ती एकामागोमाग एक न थांबता त्याला विचारू लागते. तर पार्थ तिला म्हणतो की कारण रम्याकडे बघितल्यानंतर मला माझ्या जोडीदाराच्या फिलिंग्स आल्याच नाहीत, म्हणून मी तिच्यासोबत लग्न नाही केलं आणि ते फिलिंग मला फक्त नंदिनीबद्दल वाटलं होतं, असं तो सांगतो. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की मग तुम्ही नंदिनी ताईसाठी का नाही थांबलात. तर पार्थ तिला सांगतो की लग्नामध्ये काय परिस्थिती होती ते माहिती होतं ना तुम्हाला, आणि गावकरी जाळपोळाची भाषा करत होते. माझ्या आईच्या डोक्यावरती ग्लास फुटला होता. तुमचे आई वडील येऊन माझ्यासमोर हात जोडून उभे होते. तुमच्या मामाच्या मुलीचं लग्न मोडत होतं, म्हणून आपण हे लग्न केलेलं आहे. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती ओरडतच त्याला बोलते की पण त्यावेळेसच तुम्हाला रम्यासोबत लग्न करायला चान्स होता ना, माझ्याशी लग्न का केलं तुम्ही. तेव्हाच तुम्ही रम्याला एक फोन केला असताना तर रम्या धावत पळत लग्न करायला तुमच्याबरोबर हजर राहिली असती. आणि तुम्ही मला बळीचा बकरा का केला आणि का नाही केलं तर रम्याला फोन तुम्ही, आणि तुम्ही डायरेक्ट माझ्याशी लग्न करायला हो म्हणालात. त्यामुळे मी अडकले आहे ना या सगळ्यामध्ये. आणि तुम्ही जर तेव्हाच तिथे रम्यासोबत लग्न केलं असतं ना तर रम्याला तुम्ही मिळाला असता आणि तुम्हाला प्रेमळ बायको मिळाली असती. आणि रम्याला या घराची सवय आहे आणि या घराला सुद्धा रम्याची सवय आहे. आणि मग सगळं काही सॉल्व्ह झालं असतं ना, आणि ही चूक घडलीच नसती पार्थ. आणि ते काहीसुद्धा नाही, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही पार्थ. तुम्ही मला डिवोर्स द्या आणि सरळ रम्यासोबत लग्न करा, असं सांगितल्यानंतर मात्र पार्थ चांगलाच चवताळतो आणि तिला म्हणतो की तुम्ही हे काय बोलत आहे, तुम्हाला कळत आहे का. तर तेव्हा काव्या म्हणते मला सगळं काही कळत आहे. काही अवडंबर करायची काही एक गरज नाही. 500 लोकांना बोलवायची अजिबात गरज नाही. जेवणावळ उठवायची सुद्धा गरज नाही. फक्त तुम्ही दोघं बास आहे आणि मी स्वतः तुमच्या लग्नाची गाठ बांधून देईन. तर त्यावर पार्थ चांगलाच चिडतो आणि आर यू आउट ऑफ युअर माइंड. तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय बोलत आहे ते, काय बडबड करत आहे ते. थांबवा आता हे सगळं.
तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही फक्त ऐका, ज्या व्यक्तीचा ज्या लग्न संस्थेवरती नंदिनी ताईसारखा विश्वास आहे ना, त्यांनी डोळे झाकून खुशाल लग्न करावीत. आणि ज्यांना असं वाटतं की दोन अनोळखी माणसं एकत्र येऊन एकमेकांना त्यांच्या नात्यांना संधी देऊन छान बॉन्ड क्रिएट करू शकतात, त्यांच्यासाठी हे आहे. पण तशी मी अजिबात नाही. मला तसं करायला अजिबात जमत नाही. त्या माणसाला अगोदर व्यवस्थित ओळखायला लागतं, व्यवस्थित समजून घ्यायला लागतं, तरच मी त्या माणसाला माझा नवरा मानू शकते. पण आपल्यामध्ये तसं काहीसुद्धा घडलेलं नाही आणि घडूसुद्धा शकत नाही. त्यामुळे हा तिढा कधीच सुटणार नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का? आणि मी तुम्हाला माझा नवरा कधीच मानू शकणार नाही, असं ती त्याच्या तोंडावरतीच डायरेक्ट त्याला सांगून रिकामी होते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याला पुढे सांगू लागतो की नवरा म्हणून मी तुम्हाला मान्य नाही ना, पण मित्र म्हणून मी सुद्धा तुम्हाला आवडत नाही. पण काळजीला मात्र कुठलंच लेबल नसतं, ना नात्याचं ना जेंडरचं. आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला, माझी काळजी तुम्ही अजिबात करू नका. असं सांगितल्यानंतर मात्र काव्याला धक्काच बसतो. तर आता दुसरीकडे चक्क मानिनी चांगलीच रागाला आलेली असते आणि ती रम्याच्या खोलीमध्ये येऊन तिने जे पार्थच्या आठवणीचं कपाट सजवलेलं असतं, चक्क ते कपाट मानिनी सगळं काढून फेकूच लागते. आणि त्यावेळेस रम्या तिथं येऊन अगं मामी तू हे काय करत आहेस असं म्हणून तिला थांबवायचा प्रयत्नसुद्धा करत असते. तर तेव्हा मानिनी तिच्यावरती जोराने भडकते आणि तिला म्हणते की आज तू जे काही केलेलं आहेस ना, त्यामुळे मला असं वाटलं की तुला 2 मुस्काडात लावून द्याव्यात. आणि तुला मी शेवटची वॉर्निंग देत आहे, आणि जर तू पुन्हा असं वागलीस ना, तर तू या घराच्या बाहेर असणार आहेस. कळालं का तुला? हे असं अगदी बोट करूनच ती तिला म्हणते. आणि त्यावेळेस मात्र रम्यासुद्धा खूपच घाबरलेली असते आणि ती रडतसुद्धा असते. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.